देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. राजाभाऊ महांकाळ. श्री गुरुजी यांना एकदा कोणीतरी भगवा ध्वज आणि तिरंगा झेंडा यांच्या संबंधी प्रश्न विचारला. त्यावर श्री गुरुजी म्हणाले की भगव्या झेंड्याप्रमाणेच तिरंगा झेंड्यासाठी सुद्धा स्वयंसेवक प्राणांची पर्वा न करता लढतील. श्री नारायण बलवंत अर्थात राजाभाऊ महांकाळ यांनी आपल्या कृतीतून या उद्गारांची सत्यता अधोरेखित केली. राजाभाऊंचा जन्म भगवान महांकाळ यांची नगरी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचे पुजारी यांच्या कुटुंबात 26 जानेवारी 1923 या दिवशी झाला. उज्जैन येथे संघाचे प्रचारक असलेले श्री दिगंबरराव तिजारे यांच्या संपर्कातून ते संघाचे स्वयंसेवक झाले आणि त्यांच्याच प्रेरणेने 1942 त्यांनी प्रचारक जीवनाचा स्वीकार केला. सर्वप्रथम त्यांना सोनकच्छ तालुक्यामध्ये पाठवण्यात आलं. ते लढाऊ वृत्तीचे होतेच, परंतु कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची सुयोग्य समजूतसुद्धा त्यांच्याजवळ होती. सोनकच्छ तालुक्यातील पिपलरवा या गावी एकदा मुसलमानांनी हिंदूंच्या कुरापती सुरू केल्या. तेथील कुणबी समाजाच्या वस्तीमध्ये संघाची शाखा लागत असे. राजाभाऊंना तिथे जायचं होतं, परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. तेव्हा रात्रीच्या काळोखात स्त्रीवेश धारण करून राजाभाऊ तिथे गेले आणि रातोरात परत आले. राजाभाऊंच्या जाण्यामुळे तेथील हिंदू समाजाचं मनोबल वाढलं. त्यामुळे नंतर कधीही मुसलमान त्रास देऊ शकले नाहीत. 1948च्या बंदी काळात अनेक प्रचारक घरी गेले, परंतु राजाभाऊंनी बाबासाहेब नातू यांच्याबरोबर देवास जिल्ह्यातील सोनकच्छ येथे एक हॉटेल सुरू केलं. त्यामुळे भोजनाची सोय झाली आणि हिंडण्या फिरण्यासाठी पैसे पण मिळू लागले. त्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या बैठकीसाठी एक ठिकाणसुद्धा उपलब्ध झालं. बंदी उठल्यानंतर त्यांनी आपलं प्रचारक जीवन पूर्ववत सुरू केलं. 1955 गोवा मुक्ती आंदोलन सुरू झालं. देशभरातून स्वयंसेवकांचे जथ्थे गोव्यामध्ये दाखल होऊ लागले. उज्जैनच्या जथ्याचं नेतृत्व राजाभाऊंनी केलं. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 400 सत्याग्रहींची तुकडी गोव्याच्या सीमेवर पोहोचली. 15 ऑगस्टला सकाळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधानाचं भाषण सुरू होताच योजनेनुसार सीमेवरून सत्याग्रहींच्या तुकडीने आगेकूच सुरू केली. सर्वात आघाडीवर श्री वसंतराव ओ आणि त्यांच्या पाठीमागे 4-4च्या संख्येने सत्याग्रही सीमा ओलांडू लागले. सुमारे 2 किलोमीटर चालून गेल्यावर समोर सीमेची चौकी दिसू लागली. ते पाहून सत्याग्रहींचा उत्साह आणखीनच वाढला. बंदूकधारी पोर्तुगीज सैनिकांनी चेतावणी दिली
तरीही सत्याग्रही थांबले नाहीत. राजाभाऊ हातात तिरंगा ध्वज घेऊन सर्वात पुढे चालले होते. सैनिकांकडून येणारी पहिली गोळी वसंतराव ओक यांच्या पायामध्ये घुसली. त्यानंतर पंजाबचे हरनामसिंह यांच्या छातीवर गोळी लागली आणि ते तिथेच कोसळले. तरीही राजाभाऊ पुढे जातच राहिले. तेव्हा सैनिकांनी त्यांच्या मस्तकाच्या दिशेने गोळी चालवली. ती गोळी लागल्याने राजाभाऊंच्या डोळ्यातून आणि मस्तकातून रक्ताची कारंजी उडू लागली आणि ते मूर्छित होऊन खाली पडले. बरोबरच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या हातातील तिरंगा ध्वज उचलून धरला आणि त्यांना तिथून बाजूला नेऊन ताबडतोब एका रुग्णालयात भरती केलं. त्यांना जेव्हा थोडी थोडी शुद्ध येत होती तेव्हा सत्याग्रह कसा चालू आहे, आपले अन्य साथीदार कसे आहेत, गोवा स्वतंत्र झाला की नाही, असेच प्रश्न ते वारंवार विचारत होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त केली, परंतु त्याला यश आलं नाही आणि राजाभाऊ सीमेवर लढता लढताच अनंतात विलीन झाले. राजाभाऊ आणि अन्य बलिदान झालेले साथी यांचे निष्प्राण देह पुण्यात आणण्यात आले. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. प्रशासनाने 144 कलम लागू केलं, परंतु ते धुडकावून लावत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. राजाभाऊंचे मित्र शिवप्रसाद कोठारी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. त्यांच्या अस्थी जेव्हा उज्जैनला आल्या तेव्हा तेथील नागरिकांनी एका हत्तीवर त्यांचं चित्र आणि एका बग्गीमध्ये त्यांच्या अस्थी ठेवून भव्य अस्थिकलश यात्रा काढली. बंदुकीच्या फैरी झाडून त्या आवाजातच पवित्र क्षिप्रा नदीमध्ये त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात